पाखरी तावडी शेजारी बरोबर. काय सांगशील, कधी आलास तू मैदानामध्ये? आता ही सेमी पळाय बघायसाठी झालतो खास. सेमी आलो आणि नेमका सेमी सुटला. कसं वाटलं तुला? भारी वाटलं एकदम. गाडी लय भारी पळाली. गाडी एकदम व्यवस्थित. आपल्या गावचं बैल आणि एवढं त्यानं नाव केलंय सर्जानं संपूर्ण महाराष्ट्रभर, आणि इच्छा होती महाराष्ट्राची म्हणजे ही जोडी पळवाय, आणि सरांची पण इच्छा होती. मेन काय सांगशील त्याबद्दल? सरांची इच्छा होतीच की गाडी पळती. अख्ख्या महाराष्ट्राची आवडती गाडी ती, त्यामुळे गाडी पळतीच. विठ्ठल नानाच्या विषयी काय सांगशील? विठ्ठल नाना गाडी लय भारी आणली. आज गाडी बघितली निम्यापासून गाडी इतकी भारी आणली, खरंच गाडी आणली. महाराष्ट्राची इच्छा होती सर्जा बकासूर पळावी, ती गाडी अखंड महाराष्ट्रात बघितली. गाडी सुट्टी आज पळाली. आज पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा, गाव कोणतं? माझं नाव बाबू भगवान पाटील, माझं गाव झरे. आज तुम्ही खास कशासाठी आला होता? आज फक्त सर्जा आणि बकासूरची गाडी बघायसाठी आलोय. सकाळी आला होता का? सकाळी आलोय. आज आषाढी एकादशी आहे आणि या निमित्तानं आज गाडी पळाली आणि आज गुलाल पण घेतलं. काय होय आज गुलालाची मानकर एक नंबरच करणार आज गाडी. एक नंबर गाडी करणार. विठ्ठल नानांविषयी काय सांगा? विठ्ठल नाना काही यातले मास्टर माइंड आहेत. आज एवढं प्रेक्षक एवढं पब्लिक बघता, इथून माग किंवा इथून पुढे तुम्ही पाहाल का एवढं प्रेक्षक एवढ्या ठिकाणी जमतंय? मैदान एका बाजूला सुरू आहे आणि आपला सर्जा एका बाजूला बांधलेला आहे, त्याच्याविषयी काय सांगा? ही सरांचं प्रेम आहे आज. जनतेला जेवढी काही सराव प्रेम करत होती तेवढी जनता आहे आज सगळी मैदानामध्ये. सगळी मैदान आहेत. आज जी गाडी पळाली जनतेची ती गाडी पळालेली आहे. जनतेच्या मनातली गाडी पळालेली आहे. कदमवाडी मी आता मुंबई पोलीस मध्ये. आज सर्जा आणि सुंदरची गाडी पाहण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे आणि खास सुट्टी काढून आलेलो आहे. आणि अखंड महाराष्ट्राची ही लाडकी जोडी आहे आणि सरांच्या बाबतीत जे झालं त्या अख्ख्या सर्वांच्या वतीने मी त्यांना परत एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि अशीच सर्जा आणि बकासूरची जोडी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये असंच नाव कोरत राहू अशीच आमची सर्वांची इच्छा आहे. अशी काही आमच्यासारखी सर्व्हिसवाली माणसं आहेत की जी बकासूर आणि सर्जाची म्हणजे बकासूर आणि सर्जा जर त्यांचा पायरा असेल तर ते मोबाईलवर पण पाहतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सुट्टी काढून इथे येतोय याचा अर्थ असा आहे की आम्हाला म्हणजे त्या बैलगाडी क्षेत्रात आवडणारी जोडी आहे बकासूर आणि सुंदर. तर आमच्या सर्वांच्या वतीनं आणि सगळ्यांच्या इथं या जोडीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधी सरांचं नाव अजून उंचीला न्यावं हीच एक आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दादा विषय काय सांगा? विठ्ठल नाना आता सध्या तरी म्हणजे कसं आहे बैलगाडी क्षेत्रातील एक नंबरचं म्हणजे ड्रायव्हिंग सगळ्यात म्हणलं तर विठ्ठल नानांचं आहे. आणि आम्ही सकाळीच म्हणलं की आता गाडी कोण हाणणार, बबलूच्या हाणणार का विठ्ठल नाना हाणणार, ह्याच्यावरनं आम्ही थोडंसं म्हणजे घरी असतानाच आमची चर्चा झाली. तिथून आम्ही म्हटलं की विठ्ठल नाना गाडी आणताना. आणि विठ्ठल नाना जी गाडी पळती ती बबलूच्या चन्न पण पळती, पण अगोदर आपण ह्याच्या अगोदर पाहिलं असेल की विठ्ठल नानांना सगळ्यात जास्त गाडी म्हणजे चांगली पळती असं आहे. दादा तुम्ही स्वतः पोलीस आहात, जो निंबाळकर सरांचा दुर्दैवी प्रकार घडला, काय सांगाल त्या घटनेबद्दल? आता ते कसं आहे माहिती आहे का, ते काय असं त्यांचं जे वैयक्तिक काय झालं सरांचं आणि त्या गौतम काकडे यांचं, पण असं नाही व्हायला पाहिजे होतं. आपलं एक आपण कसं आहे कोण माणूस कुठल्या जरी पदावर असला तरी कसं असते माणसाचं एक म्हणजे आतून जे बाबा आपलं एक काय म्हणते माणूस की आपण आता मैदानावर असतो, आपण बघतो की एखाद्याला जर गाडी थटली तर आपण लगेच तिकडे जमतो, आपण सगळी त्यांना उचलतो वगैरे, किंवा एक म्हणण्याचा उद्देश म्हणजे कसं एक माणूस की पाहिजे माणसाजवळ. आणि कसं असतं हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. आज तुम्ही त्यांना किंवा काय झालं असेल XYZ, आपण कोणालाच वाईट म्हणत नाही, तसं आपण कोणाला बोलायचं नाही, पण कसं असेल XYZ झालं तर हे फक्त ह्या स्तराला जायला नाही पाहिजे होतं बस. शिंगाडे गणेशवाडी डेप्युटी सरपंच. कुठलं गाव? गणेशवाडी. बरोबर. काय सांगाल आजच्या जोडीच्या विषयी, बकासूर आणि सर्जाच्या विषयी? आजची जोडी तरी एक नंबर आहे आणि फायनल हेच करणार असं आमचं तरी ठाम म्हणणं आहे. सरांसाठी सर्जा पाळणारच आहे आणि त्याच्या जोडीला बकासूर आहे, किंगच आहे बकासूरचा, त्यामुळे काय वादच नाही, जोडी एक नंबर करणार आहे. नानांच्या विषयी काय सांगाल? नानाचा स्वभाव अतिशय म्हणजे चांगल्या स्वभावाचे होते. मित भाषिक कोणालाही ते म्हणजे वेगळ्या पद्धतीनं किंवा रागानं कधी आतापर्यंत बोलले नाहीत. आमची पेडगावच्या मैदानात त्यांची भेट झाली होती, त्याला मला त्यांची म्हणजे माहिती आलं त्या नानांचा काय स्वभाव आहे. दादा सरांचं आणि सर्जाचं एक वेगळं नातं होतं, काय सांगाल म्हणजे त्याबद्दल काय सांगाल? सरांचा आहे का नाही म्हणजे सर्जा म्हणजे जीव की प्राणच होता. म्हणजे त्यांची एक आपली लोकांच्या मध्ये मैत्री असते तसं त्यांचं अतूट नातं होतं. मग ते काय शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही, अशा पद्धतीने त्यांचं नातं. आजची गाडी कशी चालवली विठ्ठल नानांनी? एक नंबर. विठ्ठल नाना म्हणजे त्या जोडीला पण बकासूर आणि सर्जा आहे, त्यांना माहिती आहे नाना असल्यानंतर काय गाडी आहे हे त्यांना माहितीच आहे. धन्यवाद. जोडीच्या विषयी काय सांगा? आज अतिशय म्हणजे
सेमी फायनलला बी एक नंबर गाडी पळाली आणि आत्ताचा फायनल आज विठ्ठल चरणी मी एकच प्रार्थना करतो आषाढी वारी निमित्त की आज 100% गाडी आपली फायनल नेणारच आहे आणि आज 100% फायनल नेऊन एक नंबर गाडीचा सरांसाठी त्यांचा विजय आज म्हणजे 100% होणारच आहे त्यांचा. प्रेक्षकांच्या मनातील ही जोडी आहे, काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे नाही प्रेक्षकांनी पहिलं त्या पद्धतीने सर्जे आणि बक्कासूर म्हटलं तर सगळं आपल्या रेकॉर्ड ब्रेकच सगळं आहे याच्यामध्ये, सगळ्या जनतेमध्ये सगळ्या सर्वसामान्य माणसामध्ये सगळीकडे ही गाडी आहे म्हटल्यावर 100% करणारच आहे आणि सरांसाठी आज 100% विजय 100% होणारच आहे. आज ते मैदानावरचा जल्लोष संपूर्ण बघितला तुम्ही, अक्षरशः काही जणांच्या डोळ्यातून पण पाणी सुद्धा आलं, काय सांगाल त्याबद्दल? नाही पाणी आणि सगळी सरांसाठी भावूक होऊन सगळी म्हणजे ही केलं त्यांनी, म्हणजे त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. विठ्ठल नानांच्या विषयी काय सांगाल? नानासारखा ड्रायव्हर नाहीच म्हणजे, आणि सर्जावर त्यांचं एवढं प्रेम आहे. त्यांच्या घरी बी आम्ही गेलो बुधला तिकडं आणि तिथं त्यांच्या इथं बघितलं तरी एवढं जेव्हा फार मुलापेक्षा जादा प्रेम करतात विठ्ठल नाना त्यांच्यावर. धन्यवाद.